सांगतो काय बी वाटल ती बोलायचं। तुम्ही गेल्या वर्षी गेल्या पंचवर्षात जिल्हा परिषदला कसं निवडून आला? हा पहिने मामाला पाया पडावं लागलं लोकांच्या त्या माणसाला निवडून आणण्यासाठी। मामा थोडी जर पाठ फिरवली असती ना तुम्ही कुठल्याच कार्यकर्त्याने त्यांना निवडून येऊन दिलं नसतं जिल्हा परिषदला। आमचं तामिळ तात्या चिरंजीव 2500 मतांनी निवडून आलं त्यावेळेस न खर्च करता। ह्यांनी कितीतरी बोकडं कापली तरी 1500च्या वर महाशय गेलं नाहीत। मामाने थोडा कानाडोळा केला असता तर तिथं ती सभापती बी झाला नसता। मामा हे कुकरू तुम्हाला कधी आयुष्यात बी आडवालं नसतं। तुमची चूक आहे ती। मी आवर्जून का सांगतोय त्यांना लय तोंड सुटलंय आता। त्यांची जीवत हसळावं लागते का काय कोणास मला आता हे असं वाटायला लागले। त्यांनी कधी बी कुठल्याही गटात उभं राहावं, कुठं बी तुम्ही उभं राहा, तुम्हाला कुठं जागा नसली तुम्ही घरच्याला उभा करावं आणि निवडून येऊन द्यावा काय यावेळेस। काय आता घोडा मैदानाला लांब नाही। ही मतदान संपलं की लगेच आचारसंहिता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लगेच आहे। बघू कोण किती पाण्यात आहे त्यावेळेस आपण बघू आता। तर उद्याच्या 2 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून 21च्या 21 उमेदवार असा विजय करा की पुन्हा विरोधकाला तलब जायला नाही पाहिजे नगरपालिका आणि कुठलंच इलेक्शन लढवायचं। एवढंच मी आवाहन करतो। माझं 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। प्रभाग क्रमांक 3, 5 चे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपण सर्वांनी जागेवर उभं राहून थोडंसं अभिवादन करायचं आहे जनतेला। यानंतर आमचे सर्वांचे लाडके आदरणीय भरत भाऊ यांना विनंती की आपण मार्गदर्शन करायचे। आजच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित सर्व व्यासपीठ समोर जमलेले मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपण इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या शहरातील विकासाचं विजन घेऊन आपण सर्वजण या निवडणुकीला सामोरं जात आहोत। आणि आज आपण जे काही काम करणार आहे हे काम आपण सांगतोय। आता पण आपण काय केलं हे सांगतोय। मामा या भागामध्ये गेल्या पंचवार्षिक मध्ये ह्या भागाची परिस्थिती खूप बिकट असताना या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम झालं। अजून बरेच प्रश्न इथं आहेत, रस्त्याचे प्रलंबित आहेत, काही गटर योजना पेंडिंग आहेत। ह्या 5 वर्षामध्ये आम्ही त्या संपूर्णपणे मार्गी लावण्याचं आश्वासन या निमित्ताने यातील जनतेला देतो। या भागामध्ये काम करताना मामा दुसरी एक प्रामुख्याने आणि मोठी अशी अडचण आहे की इंदापूर शहराचे वाढीव हद्द झालेली आहे पूर्वीची आणि आता होणारी। या भागामध्ये सिटी सर्वे न झाल्यामुळं इथल्या जागांचे उतारांचे खूप सारे प्रश्न इथं निर्माण होतात आणि त्याच्यावर वादावादी होते। तर आपण आपल्या माध्यमातून या भागामध्ये सिटी सर्वे होण्यासाठी जर प्रयत्न केला तर या भागातील बरेचसे प्रश्न सुटतील आणि रस्त्याचे पण प्रश्न सुटतील। कारण बऱ्याच ठिकाणी रस्ते सोडलेले नाहीत, जर आहेत तर त्या जागा मालकांचे वाद आहेत। सिटी सर्वे झाला तर त्या वादामध्ये खूप कमी होतील आणि त्यातून रस्ते होण्यासाठीचा मार्ग मोकळा होईल। हा एक विषय या भागामध्ये आहे। या इंदापूर शहरामध्ये आज वाढणारा इंदापूर आणि वाढीव हद्दीतले इंदापूर वसवत असताना या शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी कोणतं नेतृत्व सक्षम आहे या गोष्टीचा विचार पण या जनतेने केला पाहिजे। आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना आदरणीय बर्णे मामा आणि आप्पासाहेब इथं लोकल लेवलला असताना सुद्धा आपण या शहराचा विकास किती करू शकतो हे गेल्या 5 वर्षामध्ये आपण सर्वांनी अनुभवलं आहे। या इंदापूर शहरासाठी या पंचवार्षिकमध्ये मामांनी केवळ नुसता निधी नाही तर ती कामं होण्यासाठी सुद्धा पाठपुरावा केला। 400 कोटीची कामं या इंदापूर शहरामध्ये मामांनी या पंचवार्षिकमध्ये दिली। हे निधी देत असताना त्यांनी असं कधी विचार केला नाही की ही सत्ता आपली नाही, विरोधकांची आहे, तर निधी देताना हा नाकारता घेतला नाही। विरोधात असताना 400 कोटीचा निधी दिला असेल तर त्या सत्तेत आम्ही त्यांच्याबरोबर असताना ते किती निधी देतील याचा अंदाज तुम्ही लावू शकणार नाही। एवढंच मी या निमित्तानं सांगतो। दुसरा विषय आहे शास्ती आणि व्याज, की जे बोललं जातंय की बाबा हे फक्त शहाण कुटुंबांनी लावलं किंवा त्यांनी मनमानी कारभार केला। परंतु मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की या सर्व गोष्टी कायद्याने आणि नियमानुसार झालेल्या असतात। याच्यामध्ये प्रशासनाच्या गोष्टीमध्ये कुठलाही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हस्तक्षेप करून त्या गोष्टी करू शकत नाही। परंतु बोलणारे बोलत जातात,
आपण काम करणार आहोत, काम करत राहू. आणि जे मानतात की इंदापूर नगरपालिकेचा प्रस्ताव अडवलाय, सगळ्या महाराष्ट्राला माफी झाली, फक्त इंदापूरच माफीपासून वगळलंय, त्यांना माझं सांगणं आहे की हा माझ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेला महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव आहे की इंदापूर शहरातील आतापर्यंत लागलेली शास्ती 100% माफ करण्याचा प्रस्ताव हा इंदापूर नगरपालिकेने कलेक्टर दिल्यानंतर त्यांच्याकडून जो शासनाला सादर झालेला आहे. आणि आम्ही अजितदादा किंवा भरणे मामा यांच्या मार्गदर्शनानं इंदापूर शहराला यातून मुक्ती कशी मिळेल, इथून पुढची घरपट्टी लोक प्रामाणिकपणे कशी भरतील, यासाठी या विजननं आम्ही काम करू. मित्रांनो, घरपट्टी थकली आहे किंवा राहिली आहे हा काही वादाचा विषय नाही किंवा टीकेचा विषय नाहीये, कारण घरपट्टी आणि हे विकास करण्यासाठीच हे पैसे लागतात. हे पैसे कोणाच्या घरी जात नाहीत किंवा कोणी घरी घेऊन जात नाही. व्याज मिळाले म्हणून शेतचं घर मोठं झालंय असं कधी होत नाही. या गोष्टीत सुद्धा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. या शहरामध्ये काम करत असताना आजपर्यंत या पंचवार्षिकमध्ये इंदापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. कोणी काल म्हणलं की हे पुरस्कार विकत घेतले जातात, पण त्यांनाही माझं सांगणं आहे हे पुरस्कार देणारं सरकार, आज तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली आज निवडणूक लढवत आहे त्या नेतृत्वाच्या सरकारने हे बक्षीस दिलेलं आहे. जर तुमचं सरकार पैसे देऊन पुरस्कार देत असेल तर तुम्ही त्या पक्षाचं समर्थन कसं करू शकता, हेही मला त्यांना जाहीरपणे विचारायचंय. जर तुम्ही ज्या सांगताय की नरेंद्र मोदींनी राबवलेली योजना जरी पैसे देऊन तो सर्टिफिकेट देत असतील तर मग तुम्ही त्यांचा विचार तुम्ही या इंदापूरच्या जनतेला काय देणार? इथून पुढचा तुम्हाला विकास फक्त पैसे देऊनच करणार आहात का, हाही माझा सवाल त्यांना आहे. आज आम्ही ज्या आमच्या कर्मचाऱ्यांनी, सफाई कर्मचारी असतील, नगरपालिका कर्मचारी असतील, सेवा असतील, यांनी प्रचंड कष्ट आणि मेहनत घेऊन या इंदापूर शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं आणि त्याचं फळ त्यांना मिळालं, या इंदापूर शहराला मिळालं. इंदापूर शहराचं वैभवात भर पडली. आज या इंदापूर शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेमधनं या भागामध्ये इंदापूर शहरामध्ये 750 घरं मंजूर झाली आणि 600 घरांचं संकुल मंजूर झालं. हे काम करत असताना या शासनाने आणि मामांनी जी मदत केली ही इंदापूरची जनता विसरू शकत नाही, हे या निमित्तानं सांगतो. आणि कुणी म्हणत असेल की इंदापूरमध्ये जातीयवाद असेल, हे असेल, पण माझं या लोकांना सांगणं आहे या इंदापूर शहरामध्ये धार्मिक सर्वाला जातीय सर्व राखण्याचं काम जी माणसं करतात ती माणसं तुम्ही बघा, त्या माणसांकडे बघा, आमच्या उमेदवारांकडे बघा. आज दीप्तीताईंनी इथं ज्या भागामध्ये काम केलंय आणि जे कामं करताना जो पाठपुरावा केलाय, आणि आज या इंदापूर शहरामध्ये आम्ही जे नगरसेवक दिलेत या भागातील ते सर्व तरुण आणि होतकरू आणि हुशार आहेत की त्यांना फक्त विकासाचं विजन आहे, त्यांना कुठले पैसे कमवायचं, टेंडर घेण्याचं विजन नाहीये. समोरच्या माणसांचा तुम्ही विचार करा की ते कसे आहेत, आम्ही कसे आहोत, या सर्वांच्या गोष्टींचा विचार या जनतेने केला पाहिजे. ही जनता सुज्ञ आहे. कोणी म्हणत असेल की घनकचरा झालं, कोणी सांगतं ज्योतिबाच्या माळामध्ये कचरा डेपो आम्ही केला. अरे आम्ही नाही केला बाबा, तुमच्या काळापासून तो आहे. तुम्ही गेल्या 30 वर्षात केलेली घाण आम्ही साफ करता करता आमची 5 वर्ष गेली, अजून किती जाणार आहे आम्हालाही माहित नाही. एवढी घाण तुम्ही या 30 वर्षामध्ये इंदापूर नगरपालिकेमध्ये केलेली आहे, ती स्वच्छ करण्याचं काम आम्ही सगळेजण करू. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि मामांच्या नेतृत्वाखाली त्या इंदापूर शहराचा स्वच्छ, सुंदर आणि पारदर्शी कारभार आणि इंदापूर शहर विकसनशील राहिलं असेल तर आम्ही ते करू, हा विश्वास या जनतेला देतो. कोणी म्हणतं बारामती आपलं इंदापूर सिंगापूर सारखं करू होतं, काल एक नेते म्हणले आम्ही दुबई सारखं करू. अरे दुबईत प्यायला पाणी नाही, तुम्ही इंदापूर शहराचं वाळवंट करणार आहे का, हाही मला विचारायचा प्रश्न आहे त्यांना. अरे इंदापूरमध्ये इंदापूर सारखं राहू द्या, इंदापूर शहर आहे, इंदापूर सारखं आम्ही वाढवू की जे बघायला आम्हाला माणसं सिंगापूर दुबई इथं आली पाहिजे की इंदापूर शहराचं मॉडेल काय असेल. तर हे मॉडेल करण्यासाठी तुम्ही या विकासाला साथ द्या. आणि या विकासाला साथ देत असताना मी एकच सांगतो की तुम्ही आमच्या सगळ्या नगरसेवकांना पण ह्या गोष्टीमध्ये तुम्ही निवडून द्या, प्रचंड बहुमताने आम्हाला सगळ्यांना विजयी द्या. मामांच्या नेतृत्वाने, आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली या इंदापूर शहराचं विजन आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि पुन्हा एकदा सगळ्या मतदारांना आवाहन करतो की येत्या 2 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून सर्व 21 उमेदवारांना विजयी करावं, एवढंच आवाहन करतो. धन्यवाद. येत्या 2 तारखेला होणाऱ्या इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले
राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, उपस्थित असलेले सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवकासाठी उभा राहिलेले उमेदवार, उपस्थित सर्व पदाधिकारी, समोर बसलेले पत्रकार आणि मतदार बंधू भगिनी, येत्या 2 तारखेला आपण भरत शेठ आणि त्यांच्या खालील 20 उमेदवाराला मतदान करा हे सांगण्यासाठी आम्ही आज इंदापूर शहरामध्ये 2 ठिकाणी मामाच्या उपस्थितीमध्ये सभा आयोजित केली. शेवटी निवडणुका येत असतात, निवडणुकीमध्ये मतदान मागायचं असतं, परंतु कशा पद्धतीने मागायचं असतं हे सुद्धा समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला ऐकायला मिळालं असेल. आता शिरसवडीचा फुल झाल्याने शहराचा विकास होईल किंवा शहराला मदत होईल का नाही, तुम्ही सांगा. बस समोर बसलेली नाही, होईल का नाही? दळणवळण वाढेल. कुठलाही माणूस या रस्त्याने जाताना इंदापूर शहरामध्ये थांबेल, इंदापूर मधनं 4 गोष्टी विकत घेईल आणि आमच्या सराटीला जर त्यांची तिथं नात लगात तर सराटीला घेऊन येईल. हे होऊ शकतंय का नाही? परंतु आता कालचं भाषण मी आता मोबाईलवर, तुम्ही म्हणता मोबाईलवर काय बघत होता, मी मोबाईलवर ते भाषण ऐकत होतो आणि त्या भाषणामध्ये सांगितलं की इंदापूर शहराचा विकास व्हायचा आणि इंदापूरला जास्त हे वाढण्याचं ह्यासाठी पूल तो चुकीचा झाला असं म्हणले ना. तर मित्रा विचार करा, झालेला तर चांगलं मानण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. मी ऐकलं, परत दुसरं एक मी ऐकलं, कारखाने झाले, संस्था झाल्या, आम्ही का काढलं म्हणून ह्या इंदापूर शहराचा विकास झाला. आम्ही कुठं नाही म्हणतोय. भावनं काढला कारखाना, भावनं काढली संस्था, गोकुळशेठ त्याच्यामध्ये होते, कारखान्यामध्ये होते, ह्याच्यामध्ये होते. तुमचा ह्याच्यामध्ये ही म्हणण्याचा अधिकार काय तुम्हाला? तुम्ही त्यावेळेस संचालक होता. संचालक होण्यासाठी कळाचेला जमीन घेतली आणि तुम्ही नंतर संचालक होण्यासाठी 10 वर्ष वाट बघत होता. ही बरोबर आहे का नाही? का चुकतंय माझं? शेत हात शेतला माहित आम्हाला माहित आहे का नाही? कोला भाव काय हल्ला आतमध्ये घेत नव्हतं संचालक म्हणून. ही परिस्थिती जुन्या सगळ्या माणसाला माहित आहे. या ठिकाणी संस्थेमध्ये तुम्ही होते का अगोदर? ते नव्हते. त्यावेळी शिरजी होते मला वाटतं, बरं आहे का, आणि भाऊ होते. मग हे आणले कोणी? भाऊंचा वाटा आहे, त्यात शिरजींचा बी काही वाटा आहे आणि या संस्था यांनी काढल्या. आज संस्थेमध्ये बघितलं तर कारखाना तुम्हाला माहित असेल, चालवाय दिला दुसऱ्याला, दिला का? भाऊंनी कारखाना काढल्याला आमची तळमळ होती किंवा तुम्ही चालवा किंवा इथल्या कुणाला बी चालवाय द्या. प्रस्ताव बी एक आला होता, पद्माताईला त्या ठिकाणी चेअरमन करा आणि भरत शेठला ह्यांनी सगळ्यांनी बघू द्या, असं सगळ्या संचालक मंडळाचं म्हणणं होतं. हे इंदापूर तालुक्यातल्या लोकांना कळलं पाहिजे होतं. ते बी म्हणले जावा तुम्ही आणि शेठला सांगा की हो आपण करू. हे संचालक गेल्यानंतर म्हणले, पण त्यांच्या मनामध्ये वेगळं कपट होतं. त्यांना म्हणले परत आपण 2 दिवसानं बसू, आणि 2 दिवसानं गायब झाल्यानंतर मामा 15 दिवस या ठिकाणी आलेच नाही. आणि 15 दिवसानं काय संचालकाला सांगितलं की आपण कारखाना दुसऱ्याला चालवाय दिला. म्हणजे ह्या गोष्टी का सांगण्याची वेळ आली? मला कोणावर टीका करायची नाही, पण ही गोष्ट तुम्ही भाषणामध्ये म्हणताय की समता आम्ही काढल्या. अहो समता भाऊंनी, गोकुळशेठचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, यांनी काढल्या. गुंडेकर काकासारखी माणसं होती या शहरात, ज्येष्ठ काय माणसं असतील, काय आमच्या अगोदरचे माणसं असतील, त्यांची आम्हाला नावं पण नाही, पण जुन्या भाऊच्या काळातल्या लोकांनी संस्था काढल्या आणि खरे असताना या ठिकाणी केलं. तुम्ही काय करताय? भाऊंनी संस्था काढली, गोकुळशेठ त्यांच्या घराचा सहभाग होता, भाऊच्या घराचा सहभाग होता. जसं मुकुंद शेठला फेकून दिलं तसं पद्माताईला ह्यांनी पट्ट्याने फेकून दिलं. ही परिस्थिती इंदापूर शहरातल्या माणसाला सांगण्याची गरज का आली? तर ही निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये तुम्ही काय म्हणताय? त्या उमेदवाराला अन्याय झाला. अहो ह्या पद्माताई सारख्या ह्याच्यावर अन्याय केलेलं कोण बोलतंय का? आणि काय उमेदवाराला अन्याय झाला? पाठीमागं तिकीट दिलं पक्षानं, जिल्ह्याचा अध्यक्ष केलं पक्षानं, ठीक आहे. काय गोष्टी झाल्या ह्याच्यामध्ये दादा असतील, मामा असतील,
काही सर्वे झाले असतील, सर्वेमधून काही रिपोर्ट आले असतील, त्या माध्यमातून या गोष्टी झाल्या. मग आपण थांबायचं नाही का? आपण अगोदर दुसऱ्याची नावं घेत होता, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, आणि तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उभा राहिला. आमचा उभा राहायला तुमचा अधिकार आहे, लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलाय, आमचं मत त्याच्याबद्दल नाही. परंतु काल परवा मी ह्याला पाहिलं की म्हणले की बाबा आमची इच्छा होती की मराठी समाजाला तिकीट दिलं पाहिजे. हा, गेल्या 5 वर्षापूर्वी मराठा समाज कुठे गेला होता? हा, हिचं कधी भान नाही. धनगर मराठा वाद कधी इंदापूर शहरामध्ये हाय का वाद? नाही. परंतु मित्रांनो, माझी आपल्याला विनंती राहील, इंदापूर शांततामय ठेवायचा असेल, या इंदापूर शहराचा विकास करायचा असेल, इंदापूर शहरामध्ये तरुणांना भडकवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो झाला नाही पाहिजे. पाठीमागडला काळ आठवला, आम्ही काही गोष्टी ऐकल्या, त्या ऐकलेल्या गोष्टीमधून आज जुन्या माणसाला या गोष्टी माहीत असतील, आम्हाला सुद्धा माहीत नाहीत. आम्ही सुद्धा 95 नंतर थोडं राजकारणामध्ये सहभाग थोडं झालो. परंतु ज्या मतदाराला जाण्यापूर्वी माझ्या तरुण सहकार्याला विनंती करायची की जुन्या माणसाला तुम्ही विचारा, जुन्या माणसाला भेटा की मतदान आम्ही कुणाला करू, तर ती जुने माणसं तुम्हाला 100% तरुणांना सांगते मतदान हे तुम्ही भरत शेठ आणि त्यांच्या पॅनलला, राष्ट्रवादीच्या पॅनललाच करा, हे ठणकवून तुम्हाला सांगतील. अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. शेवटी मामा, या इंदापूर शहरामध्ये तरुण वर्ग खूप आहे. या तरुणासाठी, नोकरीसाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. महिलांसाठी वेगवेगळे व्यवसाय उभा करण्याचं या शहरामध्ये गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे इंदापूर शहरामधल्या मामांनी परवा या ठिकाणी क्रीडा संकुलाला 54 कोटीचा निधी, 56 कोटीचा निधी ते पद सोडण्यापूर्वी, क्रीडा खातं सोडण्यापूर्वी मंजूर केला. ही दूरदृष्टी म्हणतात. आली दूरदृष्टी तुमची लक्षात की महिला त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत, सकाळी त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ त्या ठिकाणी खेळले गेलं पाहिजे, वॉकिंगसाठी त्या ठिकाणी जागा निर्माण झाली पाहिजे. तरुण मुलं जी व्यसनाच्या आरी जातात त्यांनी कुठेतरी व्यायामाचा नाद लागला पाहिजे. आणि अशा प्रकारचं क्रीडा संकुलमध्ये या 2 वर्षामध्ये मामानं त्याच्या अगोदर मी निधी दिलाय. मामा म्हणजे निधी देण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी आपल्या या शहरातल्या नागरिकांना व्यायामासाठी जागा, म्हणजे त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जाता येईल. आणि अजून सुद्धा भविष्यात मामाची 56 कोटीनं भागणार नाही, अजूनचा अधिकचा निधी या शहरातले नागरिकांचं आयुष्यमान वाढलं पाहिजे, या शहरातला नागरिक तंदुरुस्त राहिला पाहिजे, यासाठी म्हणून अनेक सुविधा त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये या क्रीडा संकुलामध्ये आपल्याला द्यावी लागणार आहे. हे काम तुम्हाला आम्हाला भविष्यात करावे लागणार आहे. एवढं त्या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, हा विचार करा, कुठल्या दहशतीच्या खाली तुम्ही जाऊ नका. कोणीही तुम्हाला काय करू शकत नाही. आम्ही तुमच्या मागे खंबीरपणाने, आम्ही मामा असेल, सर्व या व्यासपीठावर मंडळी खंबीरपणाने, तुमच्या अर्धी रात्री तुम्ही काय फोन करा, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहू, एवढी कळकळीची विनंती मी तुम्हाला करतो. लोक येतील, भूलथापा देतील, वेळ खूप झालाय मामाला बोलायचंय, येतील भूलथापा देतील, याच्याकडे काही ऐकू नका. लबाडाचं निमंत्रण शावल्याशिवाय खरं नसतं, तसा प्रकार या ठिकाणी आहे. आम्हाला सुद्धा निमंत्रण अनेक मिळाली ह्यांच्याकडून, पण आम्हाला काय मिळलं नाही. पुन्हा एकदा आपल्या नागरिकांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये जे मतदान होणार आहे ते राष्ट्रवादी पक्षाच्या 21 उमेदवारासमोर घड्याळाच्या समोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने निवडून द्या. एवढीच कळकळीची आणि आग्रहाची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. आदरणीय कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे. येत्या 2 तारखेला होणाऱ्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष जे उमेदवार भरत शेठ शाह आणि 20 नगरसेवक यांची जी खून आहे घड्याळ, या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा,
ही विनंती करण्यासाठी आज आपल्या परिसरामध्ये ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे. माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, त्या घड्याळाला आपण मतदान का करणं गरजेचं आहे, आपल्या शहरासाठी का करणं गरजेचं आहे, आपल्या भागासाठी का करणं गरजेचं आहे, आपल्या तालुक्याच्या विकासासाठी का करणं गरजेचं आहे, याविषयी आपण बाबांनो बंधूंनो आपल्या सर्वांनी माहिती सांगितली. बंधूंनो आपल्या सर्वांना माहित आहे, माझ्या भाषणाची सुरुवात करताना आज मी तुम्हाला संविधान दिनाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो. शुभेच्छा देताना आपल्या सर्वांना माहित आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे 2014 साली आपण सर्वांनी मला आमदार केलं. आमदार केल्यानंतर मला माहित होतं हे आमदार पद काय मिरवायसाठी नाही आहे, हे पद काय रुबाब करण्यासाठी नाही आहे. शेवटी या पदाचा उपयोग, या पदाच्या माध्यमातून माझ्या शहरासाठी मी काय करतोय, ग्रामीण भागाच्या गावासाठी मी काय करतोय, वार्डासाठी मी काय करतोय, ह्याच्यावरनं माझं हे मोजमाप होणार आहे. ते पहिल्या दिवशी मी 14 साली आमदार झाल्याची शपथ घेतली आणि मी त्यावेळेस ठरवलं आपण आमदारापेक्षा आपण जनतेची सेवा करण्यासाठी आपण आमदारापेक्षा आपण पहिल्यांदा या रयतेचं, या जनतेचं आपण सेवक आहोत. या सेवक आहे ह्या भावनेतून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून आज 11 वर्ष या तालुक्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये अधिकचा निधी कसा आणता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आज तुम्ही मला मी एक आज आपल्या परिसरात एवढे लोकांना विचारतो की पूर्वीचं इंदापूर आणि आजचं इंदापूर शहर यामध्ये आपल्याला बदल आहे का? एवढं फक्त आपल्या मनाला विचारा की पूर्वी आपल्या इंदापूर शहरामध्ये काय होतं. आपल्या इंदापूर शहराचा एखादा पाहुणा बाहेरचा आला तर आपल्या शहराबद्दल काय बोलायचा आणि बोलल्यानंतर आपलं सुद्धा मन किती आपल्याला दुःख व्हायचं, आपली मान चिरम्याने खाली जायची, हे निश्चित प्रकारे आपल्या बंधूंना आपल्या सर्वांना माहित आहे. आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज इथं अंकिता भाभी इथं हजर आहेत. अंकिता भाभी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी आमदार होतो. कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळामध्ये हेच ते ठिकाण आहे. कोरोनाच्या काळामध्ये आज जे नेते भाषण करतात, कोरोनाच्या काळामध्ये कुठे होते? कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला किराणाचं किट कुणी दिलं? दवाखान्यामध्ये आपल्याला कुणी मदत केली? कुणी आपल्याला सहकार्य केलं? बाबांनो याचा नीट आपण सर्वांनी विचार करा. बंधूंनो मी नेहमी म्हणतो की जे आपल्याला पदं मिळतात, जे आपल्याला संधी मिळती, शेवटी त्या संधीचा आपण सोनं करण्याचा प्रयत्न हा बंधूंनो केला पाहिजे. आज पाठीमागच्या 5 वर्षाचा जर विचार केला, अंकिता भाभीच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून जो आपला शिरसोडीचा पूल आहे, या पुलासकट आपल्या 5 वर्षामध्ये या शहरामध्ये नगरोत्थान, डीपीडीसी आणि आपल्या इतर सगळ्या योजनेच्या माध्यमातून साधारणतः 867 कोटी रुपयाचा निधी हा माझ्या इंदापूर शहरासाठी आला. का हो? पूर्वी इंदापूर शहरासाठी हा निधी का आला नाही? का या शहरामध्ये पूर्वी सुधारणा झाली नाही? बंधू याचा नीट विचार. हे राजकारण थोडं बाजूला ठेवा, निवडणूक बाजूला ठेवा, आपल्या मनाला शांत डोक्याने विचार करा. आपल्या शहरामध्ये बदल झाला का नाही याचा विचार करा. शहराचा विकास झाला का नाही याचा विचार करा. मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर या नगराध्यक्ष आणि विश्वदार मतदान मागतोय, ते विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागतोय. मला विकास करायचा आहे, मी विकास केलाय, अजूनही पुढे भविष्यामध्ये खूप विकास करायचा आहे. बंधूंनो मगाशी अप्पासाहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. शिरसोडी पुलाच्या बाबतीमध्ये विचार मग कुणीकडे उल्लेख केला. बंधूंनो या लोकांना कधी काय करायचं नसतं आणि जो करतो त्याला फक्त नावं ठेवायची, त्याला फक्त हे करायचं. आणि मी बरेचसे तुम्ही इतकं एकदम असं नाराज होता, दुःखी होता. बरेचसे असल्या लोकांना दुःखी व्हायचं नसतं. माणसं तुम्ही एक लक्षात ठेवा ताई, 2 झाड आहेत, एका झाडाला फळ आहे आणि एका झाडाला फळ नाही. लोक कुठल्या झाडाला दगड मारतील? फळाच्या दगड मार. त्यामुळे अशी टीका टिप्पणी होत असते, असे आरोप होत असतात. अशा लोकांना लक्ष पण द्यायचं नसतं. शेवटी आपला विकास काय, माझं शहर काय, काम तर सगळेच करतात, पण काम असं करायचं असतं की कुठेतरी जनता नोंद घेईल,
कुणीतरी मांडलं पाहिजे. आणि कुणीतरी टिंब नगराध्यक्ष होता, या तालुक्याचा कोणतरी आमदार होता, त्यांनी माझ्या या शहरासाठी, माझ्या या तालुक्यासाठी खूप विकासाचा निधी आणला. त्याप्रमाणे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, बंधूंनो, खूप प्रामाणिकपणे मी आणि अंकिता भाभींनी या शहरासाठी खूप निधी आणला. इथं तरुण दिसत आहेत, तुम्हा सर्वांना माहित आहे, आपल्या भागातील तरुण मुलं अभ्यास करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कुणी बारामतीला जातं, कुणी पुण्याला जातं, कुणी कोल्हापूरला जातं, कुणी राहुरीला जातं. माझ्या या तरुणा, ज्याची परिस्थिती चांगली, त्याला काय वाटत नाही. शेवटी एक गोष्ट खरी आहे ना, गरीबाची मुलं असतील, हुशार आहेत, पण त्यांना परिस्थितीमुळे पुण्याला, मुंबईला, पुण्याला, कोल्हापूरला जाता येत नाही. या मुलांना कुठेतरी एक चांगल्या प्रकारची एक अभ्यासाची सोय असली पाहिजे. त्यांच्या आई वडिलांच्या खूप या मुलांकडून अपेक्षा आहे. त्या मुलांच्या आई वडिलांना नेहमी वाटतं की आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आम्ही जे अडचणी सोसल्या, आम्ही जे मान अपमान सोसले, ते आमच्या मुलाच्या वाटेला येऊ नये. त्यामुळे मुलांचा कुठेतरी विकास व्हावा, मुलं स्वतःच्या पायावरती उभा राहावी. त्यासाठी काही लोकांना परिस्थितीमुळे त्या मुलांना पुण्याला, बारामतीला, त्यांना कोल्हापूरला, राहुरीला पाठवत होते. त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर या गरीब मुलांच्या लायब्ररीची सोय असावी, या गरीब मुलांना इंदापूर शहरामध्येच अभ्यास करता यावा, या मुलांना रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या आईच्या हातची गरम पोळी खाता यावी, गरीब भाकरी खाता यावी, झोपताना संध्याकाळी रोज आपल्या आई वडिलांचं, मोठ्या बहिणीचं, भावाचं आपल्याला चेहरा बघता यावा. त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपल्या इंदापूरच्या लायब्ररीसाठी, आपल्या सर्वांना माहित आहे, 5 कोटी रुपयाचा निधी हा माझ्या शहरातल्या लायब्ररीसाठी मंजूर केला. त्याचा उद्देश काय? त्याचा उद्देश एकच आहे, माझ्या गोरगरिबाच्या मुलांना त्याचा खर्च न येता रोज अभ्यास चांगल्या प्रकारच्या शहरामध्येच अभ्यास करता यावा. ड्रेनेजच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की जेणेकरून या शहरामध्ये ड्रेनेजच्या बाबतीमध्ये या शहरामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी साधारणतः ड्रेनेजसाठी मागच्या 2 वर्षापूर्वी ड्रेनेजसाठी 61 कोटी रुपयाचा निधी मंजूर, रस्त्यासाठी 89 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. आपल्याला माहित आहे की आपली जी नगरपालिकेची इमारत आहे, हा सांगडा होता, आपल्या मनाला पण दुःख व्हायचं. त्या इमारत चांगली दिसली पाहिजे, त्या इमारतीमध्ये वॉल कंपाऊंड असलं पाहिजे, पेवर ब्लॉक असले पाहिजे, एक चांगल्या प्रकारची माझ्या इंदापूर शहरातला कुठला नागरिक गेला, एखादा पाहुणा आला तर ती इमारत पाहून माझ्या इंदापूरकरांची छाती फुगली पाहिजे. यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या इंदापूरच्या नगरपालिकेच्या फर्निचर सकट 10 कोटी रुपये त्या इमारतीसाठी मंजूर केले. इंदापूरची इमारत असू द्या किंवा असं अनेक, आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही, तलाव असतील, बाकीच्या अनेक गोष्टी असतील, डीपीडीसीच्या माध्यमातून असू द्या, नगरोत्तरच्या माध्यमातून असू द्या, या अनेक गोष्टी आपण मंजूर केल्या. तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपल्या या भागामध्ये तुम्हाला माहित आहे की जी आता विरोध कुणी केला मला माहित नाही, पण आपली जी स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीसाठी मला वाटतं त्याचं काम सुरू आहे ना, त्याचं काम सुरू झालेलं आहे. त्या स्मशानभूमीच्या त्या कामासाठी 3.5 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला. त्याचा उद्देश काय? या भागामध्ये कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते असतील, ड्रेनेज लाईनचे असेल, चौक सुशोभीकरण असेल, मुलांच्या शाळेचे सुशोभीकरण असेल, मंडई कॉन्क्रिटीकरण असेल, त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईटचं असेल, किंवा अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यामध्ये निश्चित प्रकारे निधी देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, बंधूंनो, प्रामाणिकपणे निश्चित प्रकारे केलेला आहे. मला आपल्याला एकच विनंती करायची, आमच्या बरेचसे जरा साधा माणूस आहे, ती जरा जास्त काय बोलत नाही. मी बरेचशेटला मी तुम्हाला म्हणलं, बरेचशेट तुमच्यावरती टीका होती, पण तुम्ही त्या टीकेला काही उत्तर दिलं नाही. पण तुम्हाला मी सांगतो, जो आज विषय ते सगळेजण घेतात की अभय जो शास्तीच्या करमाफीच्या बाबतीमध्ये इतरांना मिळाला, नगरपालिकेने केला नाही. तुम्हाला मी सांगतो, पुणे कलेक्टर नगरपालिकेने तो प्रस्ताव तयार केला, कलेक्टरला पाठवला आणि कलेक्टरने पॉझिटिव्ह ही शास्तीची जी कर माफी आहे जादा आकारणी ती माफ करावी म्हणून हे शासनाला पत्र हे पाठवलेलं आहे. अंकिता भाभी इथं त्याच्या साक्षीदार आहेत, पण आमचं बरं शेतकरी उत्तरच देत नाही. बोललं पाहिजे ना. आता इथं पण लक्षात ठेवा, बोलल्याशिवाय, वाजवल्याशिवाय, रडल्याशिवाय आईला पण कळत नाही.
बोललं पाहिजे. अरे तुम्ही काम करताय. शेवटी मी आज सांगतो, आज इंदापूर शहरामध्ये मी ताई तुम्ही नीट विचार करा. इंदापूर मगाशी मी तुम्हाला सांगतोय, इंदापूर शहरासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एवढं काम केलं तरी लोक नावं ठेवतात. ठेवू द्या त्यांना. आज तुम्ही इथं बसलाय, ते नेते कधी आले असतील, ते नेत्यांना फक्त एवढंच सांगा जिथं त्यांची सभा झाली, अरे जे पायाखाली ते कोणी दिले, हे तुम्ही जे आज हे जे बसलाय पेवर इथं काय होतं पूर्वी, हे कोणी दिले. मी तुम्हाला प्रामाणिक नेहमी सांगतो, इंदापूरचा विकास केला म्हणजे मी काय तुमच्यावरती उपकार केले नाही. शेवटी ज्या भावनेनं, ज्या विश्वासानं तुम्ही मला त्या खुर्चीवर बसवले. ही खुर्ची काय रुबाब करण्यासाठी नाही किंवा पोलीस कुठेतरी बॉडीगार्ड मागे पुढे रुबाबण्यासाठी नाही. शेवटी त्या खुर्चीचा उपयोग माझ्या गरीब माणसासाठी, माझ्या मागासवर्गीय अल्पसंख्याक माणसासाठी कसा होतो याची नोंद ही घेतली जाते. मला इंदापूरकरांना तुम्हाला हात जोडून विनंती करायची. शिरसोडी पुलाच्या बाबतीमध्ये मगाशी आप्पासाहेब सांगत होती, गोष्ट खरी आहे. अरे शिरसोडीचा पूल पुढच्या वर्षी सुरू झाल्यानंतर या शहरामध्ये किती बदल होणार आहे. आज तुम्हाला मी सांगतो, आमचं ते द हेअर क्लब कुणाचं मला माहित नाही, द हेअर क्लब किंवा शंभू मेन्सवेअर, मला वाटतं ही गाता कोणाचं आहे का, गाता आणि सगळं हे बघा. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पूल ज्यावेळेस होईल त्यावेळेस सगळी रहदारी इथं वाढणार आहे. आज इंदापूरचं जे मार्केट आहे, हे मार्केट हे 5 पट वाढणार आहे. त्या पुलामुळे एक एवढी मोठी क्रांती होणार आहे. पण त्या पुलावर सुद्धा काही विरोध करणारी माणसं, त्यांचे कॅसेट आपल्याकडे. ह्यांनी काम करायचं नाहीये. त्यामुळे आपल्याला बंधून मी तुम्हाला आज सांगतो, इंदापूर शहरातला माझा चर्मकार समाजाचा एखादा कारागीर पासून, खेळ मारणाऱ्या कारागिरापासून, माझ्या नाभिक समाजापासून, माझ्या हॉटेल व्यवसायापासून, माझ्या किराणा दुकानापासून, माझ्या कापड दुकानापासून एक इंदापूर शहर हे निश्चित प्रकारे वाढणार आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असून किंवा बाकीच्या इतर गोष्टींपासून असेल, इंदापूर शहरामध्ये वाढ होणार आहे. हो, आपल्याला इंदापूर शहरामध्ये अजून काम आपल्याला खूप काय करायचे आहे. इंदापूर शहर आपल्याला खूप बदलायचं आहे. इथं जी अंडर केबल आपण जी वायर आपली जी एमएससीबीची वायर वरून आहे, तिथं आपल्याला अंडर केबल वायर आपल्याला करायची आहे की जेणेकरून निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं तिथं आमच्या दुकानदारांना, त्याचा व्यापाऱ्यांना त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहित आहे की इंदापूर शहरामध्ये आपल्याला अनेक गोष्टी, अनेक कामं किंवा अनेक गोष्टी या सगळ्या भविष्यामध्ये करायच्या आहेत. त्यामध्ये आमच्या वीरश्री मालोळ्यांची गडी असेल तिथं आपण तिथं करतोय. तिथं करताना शेजारीच आपण चांदशेरी बाबा जे आपण त्यांचा उरूस साजरा करतो प्रत्येक वर्षी इंदापूर शहरामध्ये, त्या दर्ग्याचं पण आपल्याला काम करायचंय. आणि इंदापूरचा एक इतिहास आहे. आपण नेहमी म्हणतो, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, आपण सगळे भाई भाई आहोत. आपल्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आपलं जे ऐक्य आहे, आपल्याला ते ऐक्य, हिंदू मुस्लिमांचं ऐक्य या शहरामध्ये आपल्याला टिकवायचे. हे फक्त निवडणुकीपुरतं भाषण करून नाही आहे. मी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कधीही असा भेदभाव केला नाही. ज्यावेळेस वीरश्री मालोळीच्या गडीचा संवर्धनाचा विषय आला, मला कुठल्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की चांदशेरी बाबाचं दर्गा आहे, ते पण काम करा. हे मी सुचलो. मी लगेच ते काम तिथं पण ते आपल्या मालोळीच्या गडीचं काम करता, संवर्धन करताना माझ्या चांदशेरी बाबाच्या दर्ग्यासुद्धा तिथं त्या आराखड्यामध्ये त्याचा समाविष्ट केला. त्यातनं उद्देश काय? त्यातनं उद्देश एकच आहे, उद्या माझा कुठलाही पाहुणा इंदापूरमध्ये आला आणि इंदापूरमध्ये पाहुणा आला तर ज्यावेळेस तो वीरश्री मालोळी पुढे नतमस्तक होईल, नतमस्तक झाल्यानंतर तिथं शेजारी तो माझ्या बाबाच्या दर्ग्याला तिथं दर्शन घेईल, तिथं नतमस्तक होईल. त्यातनं हिंदू मुस्लिम एक वेगळ्या प्रकारची मॅसेज माझ्या राज्याला हा निश्चित प्रकारे जाईल. हीच माझी खरं तर भावना ही त्यातनं होती. मी तुम्हाला एवढंच सांगतो की मला कुणीतरी म्हणलं की ते शिल्प येतानाच आम्हाला लाज वाटते, ते शिल्प मानवाचे शिल्प तिथे बाजूला. ठीक आहे, हो, शिल्प बाजूला काढलं ना. कशामुळे काढलं? रस्त्याचा तिथे अपघात जास्त होत होता. अपघात जात असताना आपल्या नॅशनल हायवेने तिथं खालचा पूल केला. त्या पुलामुळे ते आपलं काम हे झालं नाही. तर पूर्वी तिथं लोक सेल्फी पॉईंट आपल्या लोकांनी केला होता आणि आपल्याला ते पण काम करायचे, ते पण काम मंजूर आहे. पण आता पुलाचं काम आत्ता पूर्ण झाल्यामुळं ते काम आपल्याला करायचंय. खरं तर माझी विरोधकांना टीका टिप्पणी करताना त्यांनी खरं तर तारतम्य काही गोष्टीमध्ये निश्चित प्रकारे पाळलं पाहिजे. आणि मी आता बाकीच्या गोष्टीमध्ये आता काय काय केलंय, काय काय नाही, मला वाटतं इंदापूरकर
खूप हुशार आहेत, गप्पा मारणारी, आम्ही काम करणारी माणसं आहे, आम्ही गप्पा मारणारी माणसं नाहीत. उगा बाया सावरायच्या, भाषणं करायची, हे करू ते करू, काय करायचं. लोक इतकी हुशार आहेत आणि इंदापूर शहरात तर लयच हुशार आहे. पत्रकार बांधवांनो, इंदापूर शहर इतकं हुशार आहे. मला अजूनही आठवत आहे 2009 साल असू द्या, 2014 साल असू द्या, 2019 साल असू द्या, 2024 साल असू द्या, या इंदापूर शहराने माझ्यावरती इतकं प्रेम केलेलं आहे. मतदाररूपी इतका मोठ्या प्रमाणात लीडच्या माध्यमातून इतका मतदाररूपी आशीर्वाद दिलेला आहे. इंदापूरकरांनो, मी तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जे माझ्यावरती प्रेम केलंय, जे मतदाररूपी आशीर्वाद दिले, हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही. हे तुमचं उपकार हे माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इंदापूरचा विकास करायचा आहे. आपल्याला कोणावरती टीका टिप्पणी करून करायचं नाही. टीका टिप्पणी करून विकास होत नसतो आणि विकास करताना काही इतकं सोपं नसतं. आज एवढा मोठा निधी शहरामध्ये आणला, आज एवढा मोठा बदल शहरामध्ये झाला, ही काही जादूची काढ नाही आहे. हा विकास आणताना किती मेहनत करावी लागते, किती कष्ट करावे लागतात, किती पाठपुरावा करावा लागतात, हे मलाच माहिती आहे रे बाबांनो. तर तुम्हाला एकच विनंती करायची आहे. मगाशी आपल्या बाकीच्या अनेक गोष्टी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे करायच्या आहेत आणि आपल्याला जे इंदापूर शहर आहे, आपलं शहर स्वच्छता आहे, अधिक स्वच्छ कसं करता येईल त्यासाठी निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो. तुम्ही आज आमच्या इथं बहिणी पण हजर आहेत. बहिणींनो, लाडकी बहिणी, आज लाडकी बहीण आपल्याला हाय का ना सगळ्यांचं बरं. आज माझ्या लाडक्या बहिणींमुळे आज तुम्हाला मी सांगतो, खरंच तुमचा आशीर्वाद आहे. तुमच्यामुळं पण नाही, इकडे वाटायचे असते, तुमच्यामुळे मी आमदार आहे. बहिणींनो, काळजी करू नका. तुमचा भाऊ तर आहेच, तुमचा मामा तर आहेच, पण हा मामा तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. हे पण आज माझ्या बहिणींना सगळ्यांना सांगतो की शेवटी अजून आपल्याला महिला बचत गटाच्या माध्यमातून, आमची महिला भगिनी बचत गटाच्या माध्यमातून अजून काय करता येईल जेणेकरून माझ्या ह्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावरती उभा राहतील. आम्ही नेहमी म्हणतो की ज्या घरामध्ये एखाद्या बहिणीच्या हातामध्ये घर तिजोरी चावी असते, ते घर अधिक सुरक्षित असते. ते घरामध्ये निश्चित प्रकारे तो संसार अत्यंत सुखी असतो. त्यामुळे आज माझ्या इथं लाडक्या बहिणी एवढ्या उशीर झाल्या तरी आज ह्या सभेसाठी उपस्थित आहेत. तर माझ्या लाडक्या बहिणीने एकच विचार सगळ्यांना सांगायचंय, आता येतील तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न काही विरोधक करतील, पण बाबांनो भूलू नका, आपल्याला खूप काय काम करायचंय. त्यांच्या टीका तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील, पण कुठल्याही दबावाला तुम्ही बळी पडू नका, कुठल्याही गैरसमजाला बळी पडू नका. आपण सर्व आता तुम्हीच उद्या उमेदवार आहे, आता राहिले 4-5 दिवस राहिलेले. उद्या तुम्ही घरोघरी जाऊन लोकांना सांगा, एखाद्याचा गैरसमज कसा दूर होईल, तो माणूस घड्याळाला कसं मतदान देण्यासाठी प्रवृत्त होईल, यासाठी बाबांनो प्रयत्न करा. शेवटी या शहराचं हित महत्वाचं आहे. शहराचा आपल्याला उमेदवार महत्वाचे नाही, आपल्याला शहराचा विकास महत्वाचा आहे. या शहराचा आपल्याला चेहरा मोहरा बदलायचा आहे. यासाठी आपल्याला खूप काही गोष्टी अजून करायच्या आहेत. यासाठी बाबांनो, तुम्ही सर्वांनी, माझ्या युवक मित्रांसकट, माझ्या ज्येष्ठ सकट, माझ्या बहिणींसकट मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही अजून राहिलेल्या दिवसामध्ये घरोघरी जावा. कुणाचा गैरसमज त्याला हात जोडून सांगा. ही वेळ महत्वाची आहे, आपल्या शहराच्या दृष्टिकोन महत्वाचे आहे. यासाठी आपण सगळ्यांनी घड्याळाला मतदान केलं पाहिजे, हे तुम्ही सगळ्यांनी सांगा. भरत शेठ आणि सगळी टीम आपले चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शहा कुटुंबाचं आपल्या शहरासाठी खूप मोठं योगदान आहे. या कुटुंबाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना मी काय सांगायची गरज नाहीये. तो एक चांगल्या स्वच्छ प्रतिमेचा एक माणूस आपण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेला आहे. आणि हे पण मी तुम्हाला सांगतो, कुणी म्हणाल भरत शेठ नवीन आले, भरत शेठ आत्ताच लगेच तिकीट दिलं, पक्षात लगेच परत तिकीट दिलं, हे अजिबात खरं नाहीये. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीसाठी निश्चित प्रकारे भरत शेठ शहा यांनी माझा प्रचार केला होता, यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे भरत शेठ आम्ही तुम्हाला त्यामध्ये घेतलेलं आहे. आणि पक्षाने ज्यावेळेस सर्वे केला इंदापूरमध्ये, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ज्यावेळेस इंदापूर शहरात ज्यावेळेस पक्षाने सर्वे केला, त्या सर्वेमध्ये शहा कुटुंबाचं नाव हे वर दिसल्यामुळं भरत शेठ शहा यांचा आपण नगराध्यक्ष पदाचा विचार हा पक्षाने केलेला आहे. त्यामध्ये नवीन आले, जुने आले असं अजिबात नाही.
पैसा पैसा, अरे पैसावाले त्याच्याकडे पैसा आहेच ना, त्यांचे 3-4 पिढ्या त्यांच्या ह्याच्यापासून पैसा आहे. पैसा आपण नाही म्हणत नाही, पण त्यांचा पैसा कष्टाचा पैसा आहे. त्यामुळे बाबांनो नीट आपण सगळ्यांनी थोडं शांत विचार निश्चित प्रकारे भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करा. अनेक इथं आमचे ज्येष्ठ मंडळी, त्या ज्येष्ठ मंडळीसाठी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला या शहरासाठी काय करता येईल, तरुणांसाठी काय करता येईल, तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया. सुंदर शाळा एक चांगल्या प्रकारची कशी आपल्याला करता येईल, झेडपीच्या शाळा आपल्याला कशा काही गोष्टीमध्ये ठेवता येईल, हा आपण प्रयत्न निश्चित प्रकारे करतोय. ताई माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. तुम्हाला गंमत सांगेल, मगाशी आप्पासाहेबांनी सांगितलं की क्रीडा खात्याचा मी मंत्री होतो. मला एक आवड आहे पहिल्यापासून. लोकांना कुठल्या विभागाचं मला कुठलं पद दिलं, मी आरोग्य विभागाच्या, तुम्हाला माहिती आहे की पहिला आरोग्य विभागाच्या कमिटीवरती राज्याच्या होतो. आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे या कमिटीमध्ये असताना या तालुक्यामध्ये त्याचा कसा फायदा होईल, यामध्ये धर्मादाय कमिटीमध्ये कसा फायदा होईल, यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. आज मी तुम्हाला आजही सांगतो, आज मुंबईमध्ये मी स्वतःच्या पैशाने एक माणूस ठेवलेला आहे, पुण्यामध्ये एक पैसे स्वतःचा पगार देऊन माणूस ठेवलेला आहे. त्याचा माझा उद्देश काय आहे, त्याचा माझा उद्देश एकच असतो की माझ्या इंदापूर तालुक्यातील गरीब रुग्णाला त्याचा कसा फायदा होईल, माझ्या गरीब रुग्णाचं कसं ऑपरेशन मोफत होईल, हा माझा प्रयत्न निश्चित प्रकारे राहिलेला आहे. तेव्हा मी तुम्हाला एवढं सांगतो. आणि मला एक आनंद आहे, मला आरोग्याच्या बाबतीमध्ये असू द्या, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असू द्या, की जेणेकरून जास्तीत जास्त फायदा माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये कसा होईल. आपल्याला अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे बाबा मला तुम्हाला ताई एकच सांगायचंय की तुम्ही फक्त शांत डोक्याने विचार करा. तालुक्याचा आमदार आणि नगराध्यक्ष जर एका पक्षाचा असला, एका विचाराचा असला, तर तालुक्यामध्ये विकास हा अधिक दुपटीने होत असतो. तेव्हा निश्चित प्रकारे आपण त्यामध्ये सर्वांनी साथ द्या, सर्वांनी सहकार्य निश्चित प्रकारे करा. आणि क्रीडांगणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो की मला माहित होतं की आता 2 दिवसामध्ये आपलं क्रीडा मंत्रीपद जाणार आहे. क्रीडा मंत्रीपद जायचं असलं तरी मी शेवटी स्विमिंग टँकचं पण तिथं मंजूर केलं होतं. आणि शेवटच्या दिवशी माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये कुठेतरी माझ्या तरुणांना, माझ्या मुला मुलींना, एखाद्या आमच्या वयोवृद्ध माणसाला कुठेतरी व्यायाम करता यावा, तिथं व्यायामाच्या अनेक सुविधा मिळता याव्या, यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगतो शेवटच्या दिवशी क्रीडा विभागाच्या माध्यमातून क्रीडा संकुलासाठी 56 कोटी रुपये मंजूर केले. त्याचा उद्देश काय आहे माझा, त्याचा उद्देश काय, माझ्या गोर गरीब मुलांना, अनेक जे खेळाडू आहेत, जे खेळाडूमध्ये त्यांना ग्राउंड असतं, त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी, त्यांना पळण्यासाठी आपला सिंथेटिक ट्रॅक जो आपण मानतो की जिथं पाऊस जरी आला तर तिथं पाणी साचत नाही, अशा प्रमाणे एक सिंथेटिक ट्रॅक जिथं करून माझ्या मुला मुलींना तिथं व्यायाम करता येईल, तिथं स्पर्धेमध्ये स्पर्धा खेळता येईल, तिथं स्पर्धेमध्ये भाग घेता येईल, त्या इंदापूरच्या शहराचे खेळाडू अनेक तयार व्हावे, हाच माझा उद्देश आहे. की जेणेकरून हो मी केलंय शहरासाठी, मी केलाय विकास म्हणून, मी निधी केलाय, हा दिलाय. आणि शेवटी आता काही लोक तुमच्याकडे येतील विकासाच्या बाबतीमध्ये 0, पण गप्पा मारायला काय म्हणतात चमकू, काय चमकोगिरी. बाबांनो तुम्हाला वाटतं काय आम्ही सगळी बसलेली पलीकडे शिवाजीराव मकिरण पासून ते इकडे भाऊपासून ते इकडे आमचे वकील पण येतात भैयापासून, आमची चमकोगिरीचं आम्हाला वाटलं का? आपण नीट विचार करा. चमकोगिरी करणारी माणसं वेगळी, कामाची माणसं वेगळी. आणि तुम्हाला एक लय नेहमी लक्षात ठेवा, लोईची ओरडतो ना, लय असं तसं लय ओरडतो ना, खरंच कामाचं नसतं. आणि जी शांत असतात, शांत संयमी, बरं शांत संयमी, ह्या माणसांना कुठेतरी वाटतं. त्यामुळे अशा माणसांचा, अशा व्यक्तींचा, अशा उमेदवारांचा बाबांनो विचार करा. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगतो की या शहरासाठी अजून आपल्याला खूप काही गोष्टी ह्या निश्चित प्रकारे बाबांनो करायच्या आहेत. आपल्याला सगळ्यांचा विकास करायचा आहे. खरं तर आमच्या मुस्लिम समाजाची खूप दिवसाची मागणी होती शादीखान्याची मागणी होती. तुम्हाला सर्वांना माहित आहे की मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये मी मुद्दाम म्हणलं जरा शेवटी त्यांना सांगावं. मागच्या महिन्यामध्ये जी शादीखान्याची मागणी होती, अजितदादा पवार साहेबांकडे आपण तिथल्या मुस्लिम बांधवांनी मागणी केली होती. आणि मी लगेच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, शासनाच्या वतीनं जी शादीखाना त्यांनी तर मागणी 1.5-2 असे लक्ष. मी म्हणलं अरे तुम्ही कशाला, तुम्हाला किती पाहिजे एवढं सांगा. शासनाने मागच्या 3 तारखेला
माझ्या मुस्लिम बांधवाच्या शादीखान्यासाठी हे 2 कोटी रुपये बाबांना मंजूर केले. 2 कोटी रुपये. त्याचा उद्देश काय? त्यातनं उद्देश एकच आहे, माझ्या त्या मुस्लिम बांधवाची गोरगरीब माणसाची तिथं लग्न कार्यक्रम होतील. नुसतं म्हणायचं हिंदू मुस्लिम, आणि मी मग सांगितलं ना, शेवटी आपण नेहमी म्हणतो की आपण हिंदू मुस्लिम असं निवडणुकीपुरतं नाही म्हणायचं. शेवटी आपण मी तुम्हाला सांगतो, शेवटी माझा धर्म हिंदू आहे. धर्माबद्दल प्रत्येकाला गर्व असणं काय चुकीचं नाही आहे, किंवा त्याला अभिमान असणं काय चुकीचं नाही आहे. परंतु दुसऱ्या हिंदू आणि एखाद्या अभिमान असताना दुसऱ्या धर्माबद्दल वाईट बोलणं किंवा चुकीचं बोलणं हे मात्र अजिबात बरोबर नाहीये. हे काय गोष्टी, काय मंडळी येतात, काय लोक येतात, इथं काहीतरी बोलतात, आपलं वातावरण बिघडवण्याचा तालुक्यामध्ये प्रयत्न करतात. बाबांनो, मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो, जे लोक इंदापूरमध्ये आले किंवा बाहेर कुठे लोक आले आणि अल्पसंख्याक समाजाबद्दल काय जर चुकीचं कोणी बोललं तर त्याला राज्यामध्ये एकच असा नेता होता की त्या माणसाला खडसावून तुझं चुकलं सांगणारा एकच नेता होता, आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार. हे त्याचं नाव आहे बाबा. मी तुम्हाला सांगायचं, एकच सांगायचं की बाबांना मी नेहमी सांगतो, आम्ही विकास करणारी माणसं आहे, आम्ही काम करणारी माणसं आहे. आम्हाला माहित आहे एखादं मंदिर किंवा एखादी मस्जिद जर बांधली तर त्याचा जर आपण उद्धार केला तर शेवटी अल्लाह असू द्या, आपला परमेश्वर असू द्या, आपल्याला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देतो आणि त्यामुळे आपला पण उद्धार होतो. हे जाण ठेवणारे माणसं आहे. आम्ही काय एखादं मंदिर किंवा एखादं मस्जिद आम्ही काय उद्ध्वस्त करणारे माणसं नाहीयेत रे बाबा. आम्ही सगळ्यांना सर्व धर्म समभाव असणारी माणसं आहे. आम्ही कधी असा भेदभाव कधी आम्ही न करणारी माणसं आहे. त्यामुळे बाबांनो, नीट विचार करा, शांत डोक्याने विचार करा. ही निवडणूक तुमच्या आमच्या इंदापूर शहराच्या दृष्टिकोनातून, माझ्या युवकांच्या दृष्टिकोनातून, आमच्या महिला भगिनीच्या दृष्टिकोनातून, आमच्या ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून, आपल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. त्यामुळे अशा या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे पॅनल आहे, त्या पॅनल उमेदवार आहेत, त्या उमेदवारांना 21चे 21 उमेदवार, नगराध्यक्ष सकट 21 उमेदवार तुम्ही जर निवडून दिले, या शहराचा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आम्ही एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न, या शहराचा चेहरा मत बदलण्याचा प्रयत्न किंवा या शहराच्या विकासासाठी जे काय करतात ते करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण प्रयत्न करू. आज खूप सगळ्या मंडळींनी, आमच्या ताईंना पण बोलत होतं, ताई तुम्ही थोडं उशीर आला, त्यामुळं आज त्यांनी पण आपल्याला, त्यांचं भाषण पण खूप चांगलं असतं. त्यामुळं आपण सर्वजण, फक्त मला एवढंच सांगायचं की आता सभा, आता मला वाटतं आपली फक्त, मला वाटतं आंबेडकर नगरला कुठं सभा एक, तिथं पण आपली सभा कुठं राहिली तर आंबेडकर नगरला एक आपली सभा तिथं आपल्याला घ्यायची आहे. मला वाटतं त्यानंतर आपली शेवटची सांगता सभा ही रविवारी सकाळी 11 वाजता ही आपली दर्गा मस्जिद चौकामध्ये आपण घेतोय, आणि सकाळी आपण 9 वाजता सगळे एकत्र जमून 11 वाजता या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेब हे आपल्या प्रचार सभेसाठी रविवारी 11 वाजता इंदापूरला येत आहेत. त्यांचं मार्गदर्शन, या शहराच्या अजून विकासासाठी आपल्याला कसा अधिकचा निधी हा त्यांच्या माध्यमातून कसा आणता येईल, आणि जो आज ही शहराचं हे चाललेलं जे शासनाला पत्र कलेक्टरने आपल्याला जे पाठवलेलं आहे, आपल्या करावर, आपल्या ह्याच्यावरती मालमत्ता करावरील व्याज व शास्ती कर माफीच्या बाबतीमध्ये दादांच्या माध्यमातून कसं आपल्याला तो आपल्या शहराचा आपला करमाफीचा जो विषय तो कसा करता येईल. त्याचप्रमाणे दुसरा एक विषय आज मी तुम्हाला सांगतो की जो आपला, हे तर आपण पूल, आपलं काम संपत आले, दुसरं पण आपल्याला एक पूल करायचा आहे की जो चांडगाव ते पोमनवाडी, म्हणजे जेणेकरून चांडगाव ते पोमनवाडी जर पूल झाला, चांडगाव पोमनवाडी चांडगाववरनं मधनं वरकुट्यावर चांडगावनं मधनं ह्याला बावडी, लोणी किंवा लोणी ह्या साईडला, आणि इकडून मधनं आता रस्ता आपल्या, मला वाटतं ते ह्याच्यापासून झालाय गलांडवाडीनं पुढं बनकरवाडी, बनकरवाडीनं खाली वरकुटेनं इकडे बावडी. म्हणजे सांगायचं तात्पर्य की इतक्या आपण काय केले की जेणेकरून आपल्या शहरामध्ये कशी आवक वाढेल, त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आप्पासाहेब तो आपल्याला चांडगाव ते पोमनवाडी हा पूल मंजूर आपल्या सगळ्याला करायचा आहे की जेणेकरून हे इंदापूर बदललं पाहिजे. आज खरं सांगतो, इंदापूर बदलतंय, हो बदलतंय. अजून आपल्याला खूप काय गोष्टी
त्या इंदापूर शहरासाठी करायच्या बाबांनो लय डोक्यातही माझ्या. मी फक्त बोलत नाही याचा अर्थ मला कळत नाही असं अजिबात समजू. मला खूप काही गोष्टी कळतात मला. आणि कार्यकर्ते असू द्या, खरंच सांगतो आपल्या कार्यकर्त्याची टीम आहे ना, मला खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुमच्या टीमचं खरंच कौतुक करावं वाटतं की खूप चांगली टीम डोले सर गेली. त्यामुळं एक चांगली टीम इथं गेलेली आपल्याला मिळालेली आहे. आपला देवाभाऊ तर इतका गरीब बिचारा माणूस आहे, अर्बन बँकेचा राजीनामा पण दिला, अजून कुठला दिला मी आता सांगत नाही काय. ही असली माणसं मी तुम्हाला सांगतो, आमचे जगडे साहेब असतील, आमचे अशोक बापू युजगुडे असतील, ही मंडळी खरं सांगतो सगळ्याला. मी वकील साहेब तुम्ही काय त्यांच्यात नाव तेव्हा तुमचं नाव घेत नाही. त्यामुळं ही सगळी मंडळी मी यांना सोडून का आली याचा पण बाबांना कुठेतरी नीट प्रकारे विचार. मोळकरा कुठे गेले, मोळकराबद्दल माझं नाव पण, आमचे बनकर साहेब आहेत, मोळकर साहेब आहेत, वकील साहेब तुमचं नाव घेऊ का, वकील साहेब आहेत, जगडे साहेब घेतले मी. त्यामुळं अतुल कुठे गेले, अतुल व्यवहारे असतील किंवा ही सगळीच मंडळी की जेणेकरून बाबांनो अतुल व्यवहारासारखं तुम्हाला माहिती व्यवहार कुटुंबाचं किती मोठं योगदान त्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांच्या वडिलांचं राहिलेलं आहे. त्यामुळे निश्चित याचा आपण सगळ्यांनी थोडा शांत विचार येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे करा. आणि जे आपलं उमेदवार आहेत बघा ना, माझं टायमिंग पुढे जायचं किती टायमिंग संपलेलं आहे. त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही. फक्त आपण सगळ्यांना आता मी फक्त घड्याळ म्हणून सगळ्यांनी हात वरून मोठे घड्याळ म्हणून कोपऱ्यात तुम्हाला आवाज येतो काय सगळ्यांनी पुढे फक्त घड्याळ म्हणून हात वरून करायचं. घड्याळ 3 वेळा म्हणून तेव्हा आपण घड्याळ घड्याळ चला घड्या 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 घड्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.